नमस्कार मित्रांनो, आज परत आपण एक नवीन पुस्तक तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. वी नो द कॉन्स्टिट्यूशन इज अ व्हेरी फंडामेंटल डॉक्युमेंट. कशासाठी? भारतामध्ये कायदा बनवण्यासाठी, त्याचबरोबर भारताचं प्रशासन सांभाळण्यासाठी. आपण असं म्हणतो की भारतातल्या सगळ्या कायद्यांचं मुख्य सोर्स हे भारताचं संविधान आहे. भारतातील इतर सगळ्या नीती नियमांचं जे मुख्य सोर्स आहे ते भारताचं संविधान आहे. तर अशा या महत्त्वपूर्ण असणाऱ्या संविधानाविषयी समजून घेणं हे आपलं सर्वांचं प्राथमिक कर्तव्य आहे. मग ते संविधान कसं निर्माण झालं, संविधान निर्माण करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी त्या संविधान निर्मात्यांना आल्या, या सगळ्यांविषयी एक महत्त्वाचं असं पुस्तक माझ्या हाती लागलेलं आहे. पुस्तक तसं नवीन नाही आहे, पुस्तक खूप जुनं आहे. त्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ही 1965 साली झाली आणि माझ्या हातामध्ये आता जी आवृत्ती आहे ती जवळपास 36वी आवृत्ती आहे आणि ती 36वी आवृत्ती 2019 साली पब्लिश केली गेली. तर चला बघूया पुस्तकाविषयी माहिती. पुस्तक आहे द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ द नेशन आणि पुस्तकाचे लेखक आहे अतिशय महत्त्वपूर्ण संविधानावर असणारे एक्सपर्ट म्हणजे ग्रावलिन ऑस्टिन. ग्रावलिन ऑस्टिन यांना भारतामध्ये एक वेगळीच अशी ख्याती आहे. ज्या वेळेस संविधानाविषयी चर्चा येते, संविधानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात, त्यावेळेस ग्रावलिन ऑस्टिन यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संदर्भ हा घेतला जातो. त्या पद्धतीने त्यांचं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे आणि जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याला संविधानाविषयी असणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातून कळतील. मी ज्यावेळेस हे पुस्तक वाचत आहे, कारण की जवळपास माझे हे निम्म्याच्या वरती पुस्तक माझं वाचून झालं आणि पुस्तक वाचत असताना ग्रावलिन ऑस्टिन यांनी इतक्या बारीक सारीक नोंदी या पुस्तकामध्ये लिहून ठेवल्या आहेत की त्या गोष्टी वाचता वाचता आपल्याला अतिशय मनमुराद असा आपल्याला एक इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट वाटत असतो. आपण जर या पुस्तकामध्ये बघितलं तर ह्या पुस्तकामध्ये साधारणतः एक 13 प्रकरणं आहे. त्यामध्ये पहिलं प्रकरण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कशा पद्धतीने निर्माण झाली, त्याची पार्श्वभूमी काय होती याविषयी आहे. दुसरं प्रकरण विच रोड टू द सोशल रिव्हॉल्युशन, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन निर्माण करत असताना सामाजिक परिवर्तन करण्यासाठी कुठला रस्ता मुख्य आहे या संदर्भात हे दुसरं प्रकरण आहे. तिसरं प्रकरण जे आहे ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल राईट यांच्याबद्दल असणाऱ्या बॅलन्सबद्दल आहे. चौथं प्रकरण फक्त फंडामेंटल राईट संदर्भात आहे. पाचवं प्रकरण आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजे भारतीय प्रशासनाचं जे मुख्य कार्यकारी मंडळ आहे त्याच्या बाबतीत आहे. 6वं प्रकरण आहे ते भारताचं संविधान म्हणजे भारताचं पार्लियामेंट, संसद मंडळ, त्या संदर्भात आहे. 7वं प्रकरण जे आहे ते भारताची न्यायव्यवस्था. भारताचं 8वं प्रकरण जे आहे ते भारताची फेडरलिझम आपण त्याला म्हणतो, संघराज्य पद्धत, त्या संदर्भात 8वं प्रकरण आहे. 9वं प्रकरण फेडरलिझमवरच आहे. 10वं प्रकरण पण फेडरलिझमवरच आहे. 11वं प्रकरण हे भारताचे जे अमेंडमेंट प्रक्रिया आहे म्हणजे संविधान दुरुस्तीची प्रक्रिया आहे याच्यावर आहे. 12वं प्रकरण हे भाषेवर आहे आणि 13व्या प्रकरणामध्ये भारताच्या संविधानाने कशा पद्धतीने आत्तापर्यंत सक्सेस मिळवलेला आहे, त्याच्यामध्ये त्रुटी कुठल्या आहे याविषयी मांडणारं एकंदरीत कंक्लुजन आहे. मला असं वाटतं हे पुस्तक जे आहे ते पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे आणि या पुस्तकासारखं दुसरं अजून एखादं पुस्तक मला तरी आत्तापर्यंत हाती लागलेलं नाही आहे. कारण की संविधानावर जे पुस्तकं आत्तापर्यंत निर्माण झाली त्या पुस्तकांचं मुख्य प्रायमरी सोर्स हे ग्रावलिन ऑस्टिन यांचं लिखाण आहे. त्यामुळं मला सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला संविधानाविषयी समजून घ्यायचं असेल तर आपण हे पुस्तक जरूर वाचावं. आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की या पुस्तकाच्या पाठीमागे काही कमेंट्स दिलेल्या आहे. आपण जरा त्या कमेंट वाचूया. त्याच्यामध्ये इकॉनॉमिस्ट हा जो एक न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरने असं म्हटलेलं आहे या पुस्तकाविषयी की देर इज अ समथिंग मॅजेस्टिक in the scale of the work that is appropriate to the subject matter, the style and admirably clear, असं द इकॉनॉमिस्ट या पुस्तकाबद्दल म्हणतं. त्यानंतर जर्नल ऑफ एशियन स्टडीज असं म्हणतं द मोस्ट रिडेबल अँड प्रोबॅबली द मोस्ट थ्रो अकाउंट ऑफ द फ्रेमिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट हॅज बीन पब्लिश पॉलिटिकल हिस्ट्री ॲट इट बेस्ट. त्यानंतर पब्लिक लॉ असं म्हणतं द मास्टरली study remain the classic exercises of the fascinating if often
टॉर्चरस प्रोसेस विच प्रोड्यूस वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. आणि बुक रिव्ह्यू हे असं म्हणतं या पुस्तकाबाबतीत, द सेमिनल स्टडी ऑन द फ्रेमिंग ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे पुस्तक संविधानाबद्दल अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, याबद्दल आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जरूर कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, राज्यशास्त्राचे विद्यार्थी यांनी हे पुस्तक जरूर बघितलं पाहिजे. आणि पुस्तकाची किंमत खूप जास्त नाही आहे, फक्त 400 रुपये किंमत आहे. आणि त्यामध्ये आपण डिस्काउंट करून जर बघितलं तर 300 रुपयामध्ये आपल्याला हे पुस्तक भेटून जातं. आणि त्यामुळं आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्याला कॉन्स्टिट्यूशनबद्दल नवीन नवीन माहिती या पुस्तकातून जरूर मिळेल. आणि ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशनबद्दल बोलू त्यावेळेस तुम्हाला हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असेल. तोपर्यंत धन्यवाद. आपल्याला जर यू बुक कट्टा लव्हरचे व्हिडिओ चांगली वाटत असतील तर आपण जरूर मला प्रोत्साहित करा. आणि प्रोत्साहित करण्यासाठी आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.